एमजी चा एक संघ येऊ द्या, एक फिल्डर येऊ द्या वरती. हा अक्षय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो यश. बघू आपल्या संघासाठी एक संघ एक यश. सोनू चला एमसी संघाचा अक्षय स्ट्राईकला आहे. बघू पहिला बॉल अक्षयसाठी घेऊन येत आहे तो घाऱ्या. एक रन साठी डिफेन्स करत सोनूने मोये मोये करता करता एक रन एमसी संघाला दिलेला आहे. आता बघू यस यस 2 बॉल 2 रन. तिसरा बॉल साठी अक्षय तयार. अक्षय आणि यशने पहिला डगआउट मधून विचार करून आलाय वाटतं की एक एक रनच आम्हाला बनवायचे आहेत. चार बॉल 4 5 घेऊन आले तो मोठा प्रहार करण्याचे एकदा आणि मोये मोये झालेला आहे घराच्या हातून आणि 5 बॉल 5 रन. एमसी संघ पहिला मॅच गमावलेला आहे. आता दुसरी मॅच बघू आता एमसी संघ जिंकतात की नाही. डिफेन्स 1 रनच्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 36. 6 चेंडू 6 धावा. ए भाई याला बसून चला दुसरा ओव्हर घेऊन येत आहे ती ते जोगित. अंपायर विघ्नेश आवाज दे आवाज दे आवाज दे. चला जोगितचा असा पहिला बॉल आणि सुरेख असा बॉल डॉटच्या स्वरूपात. धावसंख्या झालेली आहे 36. आता जोगित आपल्या संघासाठी दुसरा बॉल घेऊन येतोय. चांगला असा सुरेख बॉल. सुरेख असा डिफेन्स करताना 1 रनच्या सर्वात धावसंख्या पोचलेली आहे ती 1.3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 8. चला सामन्याला ऑफ साइड. काय सुरेख असा फटका सुरेख अशी क्षेत्ररक्षण आणि कचाड असं थ्रो असं कलेक्ट केलेला आहे जोगी त्यांनी. आणि दुसऱ्या ओव्हरचा 5 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. 1 टू गो. चला जोगी त्यांचा शेवटचा चेंडू आहे. ओ सिंगल धाव आणि सिंगल धाव. 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 11.
12 बोर 11 धावा. आता उरलेले चेंडू आहेत ते 12. आता 12 चेंडूमध्ये किती धाव संख्या होते की बघू का मोरेगाव चॅलेंजर त्यामध्ये आता MC संघाच्या दोन्ही फलंदाजांना खूप मेहनत करावी लागणार आहे या 12 चेंडूंकरिता. नक्कीच नक्कीच खूप मेहनत करावी लागणार. एक एकने काय होणार नाही येते असं मला वाटते. अफताबचा चेंडू आणि सामोरे जाईल यश. चांगला असा चेंडू मारलेला आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे आणि 3.1 चेंडू नंतर धावसंख्या झालेली आहे 12. शॉट असा चांगला असा फिल्डिंग ती झालेली आहे. ती हा यश यशच्या नाव यशनी मारलेला चेंडू यश नाही अक्षयने मारला ना. होय मोय मोय. चला अफताबचा तिसरा चेंडू आणि सामोरे जात आहे यश. चांगला असा ऑफ साईडला ढकललेला चेंडू डिक्लेअर स्वरूपात गेलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 14. चांगला असा चेंडू आणि यश आणि त्यांचा विकेट गमावला आहे. आणि त्यांचा विकेट गमावलेला आहे आणि नवीन फलंदाज येत आहे मॅडी. कम ऑन डीजे. सुरेख असं क्षेत्ररक्षण ओमकार शेवटचा चेंडू अफताब यांचा आणि सामोरे जाईल यश. चांगला असा क्षेत्ररक्षण केलं आहे आणि चेंडू गेला आहे डिक्लेअरच्या स्वरूपात आणि MC संघाची धावसंख्या झालेली आहे 16. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू डीजे थँक्यू. गोलंदाजीसाठी आलेला आहे नितेश आणि त्याला सामोरे जाईल यश. यश आणि ऑफसाईडला डिक्लेअरच्या स्वरूपात ढकललेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 17. शेवटचं शतक आहे आणि शेवटच्या शतकचे 5 चेंडू उरलेले आहेत. ओमकार बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चांगला असा शॉट आणि चांगला असं क्षेत्ररक्षण डॉट बॉल. ओमकार यांना 4 चेंडूमध्ये कमीत कमी 10 धावा तरी करावे लागतील एक सन्मानजनक स्कोअरकडे पोहोचण्यासाठी. चांगलासा शॉट मारला चांगलं क्षेत्ररक्षण. चला MC संघाची धावसंख्या झालेली आहे 18. शेवटचे 3 चेंडू उरलेले आहेत. बघूया यश आपल्या संघासाठी काय करतोय. ऑफ साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात यशनी चेंडू ढकललेला आहे आणि आता स्ट्राईकवर येत आहे ओमकार. शेवटचे 2 चेंडू उरलेले आहेत आणि स्ट्राईकला आहे ओमकार. चांगलासा शॉट मारलाय डॉट बॉल. शेवटचा चेंडू उरलेला आहे आणि MC संघाला आता चौकाराची खूप आवश्यकता आहे. तरी ओमकार बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत. शेवटचा चेंडू सामन्यातला शेवटचा चेंडू
चांगला असा शॉट आणि चांगला असं क्षेत्ररक्षण आफताब यांच्याकडून. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला पहिली इनिंग संपलेली आहे आणि मोरेगाव चॅलेंजर्स ह्यांना MCCनी 21 रनाचा टार्गेट दिलेला आहे. तरी त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कम ऑन डीजे. पाठवा. चला मोरेगाव चॅलेंजर्सला 21 रनांचा टार्गेट भेटलेला आहे. पाठलाग करायचा आहे. आता MCC संघाची गोलंदाजी बघूया कशा प्रकारे काय त्यांचे सूत्र असतील बघूया. गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे मॅडी आणि त्यांना सामोरे जाणार आहे आफताब. ऑफ साईडला डिक्लरच्या स्वरूपात चेंडू पाठवलेला आहे आणि एक चेंडू एक धाव. चला स्ट्राईकला आले आहेत सोनू. सोनू बघ्या आपल्या संघासाठी काय करत आहेत. सोनू यांनी डिक्लरच्या स्वरूपात बॉलला ढकललेला आहे आणि संघाची धावसंख्या झाली आहे 2 चेंडू 2 धाव. तिसरा चेंडू आफताबने सुद्धा लेग साईडला डिक्लरच्या स्वरूपात चेंडू ढकललेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू 3 धावा. आणि स्ट्राईकला आलेले आहेत सोनू. सोनू यांनी सुद्धा तसाच चेंडू डिक्लरच्या स्वरूपात ढकललेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 4 चेंडू 4 धावा. शतकातले शेवटचे 2 चेंडू आहेत आणि आफताब बघूया काय करत आहेत. आणि आफताबने सुरेख असा चेंडू डिक्लरच्या स्वरूपात ढकललेला आहे आणि आता स्ट्राईकला येत आहेत सोनू आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू सोनू स्ट्राईकला आणि बघूया काय 1 रन. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावा. आता गोलंदाजी करण्यासाठी येत आहे ओमकार. बघा ओमकार आपल्या संघासाठी काय करीत आहेत. फलंदाजीवर स्ट्राईकवर आहेत सोनू. गच्चाल असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून आणि आता स्ट्राईकला आहेत आफताब आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 1.1 चेंडू 7 धावा. ओमकार यांचा दुसरा चेंडू बघूया आपल्या संघासाठी काय करीत आहेत. लेग साईडला चेंडू ढकलून डिक्लरच्या स्वरूपात चला स्ट्राईकला आहेत सोनू. बघा काय करतायत. त्यांनी सुद्धा डिक्लरच्या स्वरूपात 1 धाव घेतलेली आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे 1.3 चेंडू 9 धावा. चला MCC संघ लवकरात लवकर
चला MC संघाचे फिल्डिंग मध्ये बदल केलेला आहे, त्यांना 21 रन डिफेंड करायचे आहेत. चला चला लवकर. MCC संघ आपल्याकडे वेळेचा बंधन आहे, तरी लवकरात लवकर. चला स्ट्राईक घेतात आफताबने आणि उलटा चेंडू ऑफ साईडला डिक्लाच्या स्वरूपात 1 धाव आणि संघाची धावसंख्या होत आहे 1.4 चेंडू 10 धावा. शेवटचे 2 चेंडू आहेत ह्या शतकातले आणि सामोरे जात आहे सोनू यांनी एक डिक्लाच्या स्वरूपात चेंडू पाठवलेला आहे आणि संघाची धावसंख्या होत आहे 1.5 चेंडू 11 धावा. डिक्लाच्या स्वरूपात धाव गेलेली आहे आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 12. चला जय साई विरार आणि वर्धा विनायक यांनी टॉस का बॉस मध्ये संपर्क साधावा. मोरेगाव चॅलेंजर्स या संघाला 12 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 1 रन. आफताब याने लेग साईडला डिक्लाच्या स्वरूपात चेंडू ढकललेला आहे, तरी मोरेगाव संघाला 11 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सुरेख असा शॉट आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 14. जय साई विरार आणि वर्धा विनायक यांना पुकार दिला जातोय टॉस का बॉक्स मध्ये संपर्क साधावा. रिवर्स स्वीप मारलेला आहे आणि चेंडू गेला डिक्लेअरच्या स्वरूपात. मोरेगाव चॅलेंजर्स यांना 9 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय आणि MC संघाला 6 रनाचा डिफेन्स करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा. चांगला क्षेत्ररक्षण आणि अंपायरचा डिसिजन काय? नॉट आउट. अंपायरने नॉट आउट दिलेला आहे. जय साई विरार आणि वर्धा विनायक, मी जयेश यांना विनंती करतो त्यांनी टॉस घ्यावा. जय साई टॉस विन झालेले आहेत व तुम्ही काय घेण्याचा निर्णय घेतलाय? बॅटिंग. ऑल द बेस्ट. सात चेंडू 4 धावांची आवश्यकता. चांगला असा चेंडू. मोरेगाव चॅलेंजर्स विन आणि सबसे हार्ड वो बुरा है.